रोहा नगर परिषद निवडणूक 2025 शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी रोहा पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च महात्मा फुले नगर, खालसा मोहल्ला, वरसा मोहल्ला, मोरे आळी, मारुती चौक, धनगर आळी, अंधार आळी, नेहरू नगर, सागर डेअरी, दमखाडी, रायकर पार्क, फिरोज टॉकीज असा मार्ग घेत रोहा पोलीस स्टेशन येथे संपला। या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, रोहा पोलीस स्थानकाचे 2 अधिकारी व 10 अंमलदार, मानगाव RCP प्लाटूनचे 1 अधिकारी व 22 अंमलदार तसेच कोलाड, नागोठणे आणि पाली येथील 15 अंमलदार सहभागी झाले होते। नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी आणि निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला। दिनांक 2/12/2025 रोजी रोहा नगर परिषदेचे मतदान असून 3/12/2025 रोजी काउंटिंग आहे। त्या अनुषंगाने आज रूट मार्च करण्यात आलेला आहे। रूट मार्च करण्याचा उद्देश की सदरची निवडणूक ही भयमुक्त शांततेत पार पाडावी, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांनी भयमुक्त होऊन बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे आणि आपला लोकशाहीने जो आपल्याला हक्क दिलेला आहे मतदान करण्याचा तो त्यांनी पार पाडावा, हा मागचा उद्देश आहे। या रूट मार्चमध्ये अधिकारी, अंमलदार, RCP टीम असे मिळून हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। सोशल मीडियावर ज्या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटी चालू आहे किंवा काय आहे ते त्या ठिकाणी आमचा स्टाफ नेमलेला आहे। तो स्टाफ त्याच्यावर नजर ठेवून ज्या ठिकाणी इलिगल काय ॲक्टिव्हिटी दिसून येतील त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।